महाराजांनी पण प्रमाण दिलं. मीराबाई म्हटली नाचुंगी नाचुंगी हरिगुण गावत नाचुंगी. हरिपाठात नाचलं पाहिजे, डीजे पुढं नाही नाचलं पाहिजे, ही आपली संस्कृती नाही. एवढंच व्यासपीठ राहिलं बरं का मोक्षाचं मार्गदर्शन सांगण्यासाठी. पण काही व्यासपीठाचा आता पट्ट्याबोळ झाला. लय अवघड आहे, कोणी अभ्यास करत नाही. 10वीचेच पेपर द्यायचा आणि ते म्हणते मला डॉक्टर व्हायचं. असं कसं काय जमणार आहे? अहो इथं राहायसाठी कोणत्या गुरुकडे जावं लागतं, कुठं जाऊन 2 शब्द शिकावं लागते. गुरुनं काढीन मारलं पाहिजे तेव्हा शिकता येतं. आळंदीला गेलं म्हणजे काय गेलं तिकडंच गेलं. काही मोकाटही होतात, त्याच्यात काय नवल आहे. पहा हे पण महाराज आहेत, कोणाच्या हाताखाली राहिले, शिकले का नाही? अहो आळंदीत गेल्यानंतर कोणाच्या हाताखाली राहिलं पाहिजे. कोणते गुरु त्यांचा अंगीकार केला पाहिजे, अनन्य भावानं त्यांची सेवा केली पाहिजे. नाहीतर मग जीवनामध्ये काहीच नाही शिकला, दुसऱ्याचे गुणदोष काढ. कुठं चुकतो हा कुठं चुकतो. अरे चुका काढण्यात आयुष्य बर्बाद झालं. लय लोकांचं आयुष्य झालं गेलं, ते लय लोक मेले चुका काढू काढू. पण तुकोबाराय तुम्हाला काय सांगतात माहितीये? जर तुम्हाला देव पाहायचा असेल आणि काचे कानी गुणदोष म्हणा नानी, तुझं भावा ए देव तरी हा सुलभ उपाय. सगळ्यात सोपा उपाय आहे. भगवंताचं भजन केलं नाही चालल, नका करू. पण दुसऱ्याची निंदा करू नका, दुसऱ्याची स्तुती सुद्धा करू नका. तेवढंच करा तरी सुद्धा तुम्हाला देव प्राप्त होईल. महाराज हे जमत नाही आम्हाला. कस काय जमणार आहे? या जगतामध्ये आपली म्हणपाय निंदकाचे घर असावे शेजारी. लोक नाही करता करता निंदा फार भरपूर करतात. असो अशी शबरी माता भगवान परमात्म्याचं भजन करते. कुठं? मातंग ऋषीच्या आश्रमावरती. आणि भजन सुंदर भजन करत असताना काही साधू मंडळी येतात, विचारतात काय शबरी? अगं मातंग ऋषी निघून गेलेले आहेत आणि गेल्यानंतर तू म्हणते देव भेटायला येणार आहे. असं काही होत असतं का? देव भेटायला त्रैलोक्याचा मालक घरी येणार? म्हणे महाराज माझ्या गुरुजीचा काय आहे शब्द आहे, गुरुवर निष्ठा असली पाहिजे बरं का. आपला परमार्थ निष्ठेचा नाही, आपला परमार्थ निष्ठा निष्ठीचा आहे. कवा मी उठतो आणि कवा घरी जातो, हेच आपला परमार्थ आहे. पण असा परमार्थ काही कामाचा नाही. शबरी माता भगवंताचं भजन करते आणि शबरी माता सांगते महाराज हे जे रस्ते आहेत ना, हे फुलानं मी भरते ना, हे माझे प्रभू यानं येणार आहे. आल्यानंतर त्या साधू संतांना सांगू लागले जब मेरे राम जी का आगमन
झोपायचं नाही. अशी शबरी माता भगवंताचं भजन करते. श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय भजन करता आलं पाहिजे. ताला स्वर मला नाही ताल बरं स्वर नाही. आपण बेजूर माणसं जास्त काही येत नाही आपलं ते गुरु शिक्षण. पहा भजन करते शबरी माता. आकाशाकडे मुख करते आणि देवाची वाट पाहते. भगवान परमात्मा तिच्या घरी जातात. आल्यानंतर भगवान परमात्मा तिचे काय खातात? उष्टे बोरं खातात हो. आणि कीर्तनकार आपलेच म्हणतात शबरी मातेने दात घासलीच नव्हते, शवळ चढलं होतं अशी लोक सांगतात. तिथं का पाहायला होता का हा कीर्तनकार कोणी का असे ना? अरे दातावर कोण शेवाळ? मी म्हणतो अरे साधा मनुष्य सुद्धा दातावर शेवाळ येऊ देत नाही. तिथं भगवत भक्त आहे. भगवंताला अंतरंगामध्ये साठवायचं असल्यानंतर बाह्यरंग शुद्ध लागतो, त्याच्याशिवाय आतमध्ये देव जात नाही असे लोक सांगतात बरं का. अशी शबरी माता भगवंताने शबरी मातेला दर्शन दिलं आणि बोरे खाय भिल्लनेची असा हा भगवान परमात्मा आहे. का बोरे खाल्ले भगवान परमात्म्यानं? तर अभंगाच्या दुसऱ्या चरणावर झोपतेच काय आता तिथे गेल्यानंतर समजा आता आपण मेल्यानंतर झोपणंच आहे. कोणी उठवायला येणार नाही तुम्हाला. राग मान नका, लय कठीण आहे म्हणून आता झोपू नका. जागा रे भाईनो जागा जागा हे काकड्यामध्ये म्हणत असतो आपण. हे जुने माणसं म्हणत होते, आता नवीन नाही.
आमचे गुरुजी पाटणकर महाराज इसरोळला राहतात, पुरुषोत्तम महाराजाचे तिथं. काही सांगू नाही, ती मोठी माणसं. आम्ही संघ होतो, तर मग आमचे गुरुजी काकडा करायचा. जागा भजन करा, भजनाशिवाय देव दिसत नाही, भजनाशिवाय या माणसाचा उद्धार होत नाही. मेल्यानंतर पुन्हा मनुष्य जन्म नाही, म्हणून जागा भजन करा. मला सांगा, जर पिसाळ पुत्र जर तुमच्या मागं लागलं, किती वेगान पळता तुम्ही? सहज आहे, उदाहरण आहे, किती वेगान पळता. आणि महाराज ते चावणं, चावल्यानंतर आम्ही पिसाळ होऊ ना, खरी गोष्ट आहे का नाही? याच्यापेक्षा तीव्र वेगानं आपल्या मग काळ लागलेला आहे. तुम्हाला माहिती आहे, सध्या बसलेला आहे आपल्या जवळ काळ. मी सुद्धा उभा आहे, माझ्या जवळ काळ आहे. आणि काळ म्हणतो अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ मनुष्याची वाट पाहतो बरं का, काळ वाट पाहतो, म्हणून ध्यानात राहू द्या. भगवान परमात्म्याला प्रेमाचा दुष्काळ आहे. प्रेम दोन प्रकारचं आहे, एक संसारिकाचं प्रेम वेगळं आणि परमार्थिकाचं प्रेम वेगळं. आपलं तुमचं आमचं प्रेम सांगत असताना आपण प्रेम करतो कुठपर्यंत? अनेक कीर्तनामध्ये अनेक प्रमाण तुम्ही ऐकलेलं आहे. जो वरी चल नगा तो वरी म्हणती माझा, मानिती लहान तोर देह सुखाची काजा. जोपर्यंत आपल्याजवळ काहीतरी आहे तोपर्यंत आपल्याला लोक जीव लावतात. हे आपलं काय आहे? प्रेम. प्रेम आहे बरं का. आणि तुकडोजी महाराज सुद्धा अनेक आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे एका अभंगामध्ये, जर आपल्याला नियम नेण्याकरता आले तर आपल्याला कोणी सोडवत नाही. काळाची उडी पडेला बाज सोडविना सोडविना बंधू पाठीची बहीण शिजी कमी दूर राहिले. मग तुकोबराय म्हणतात कोण सोडवतं? तुका म्हणे तुला सोडविना आपल्याला आपला भाऊ सोडवत नाही, आपल्याला
आपली आई सोडवत नाही. तुकडोजी महाराजांचं त्याच्यापेक्षा भारी सुंदर प्रमाण आहे. तू म्हणशीला बायका पोर हे तुझ्याच मागची चोर, तू मेल्यावर मडके पुडतील तुझ्याच डोक्यावर. घे हरिनाम घे माया सारी सोडून दे. इथपर्यंतच घ्यायचं. नशिबाला हात लावून तर सगळेच रडून राहिले आहे का नाही. पण हे साधू संत आपल्याला सांगतात असं या जगतामध्ये आपलं प्रेम आहे. या जगतामध्ये प्रेम सांगत असताना आपलं शून्य आहे. आमचे गुरुजी दृष्टांत द्यायचे. पती पत्नीवर कुठपर्यंत प्रेम करते गुरुजीचा दृष्टांत आहे डबल. यांनी ऐकलं पण डबल सांगतो तुम्हाला. आमचे गुरुजी म्हणायचे एका म्हाताऱ्याची म्हातारी गेली नाही जिवंत आहे म्हातारच मिळालं असं ना. ते म्हातारं काय करायचं फार त्रास द्यायचं म्हातारीला. म्हातारीचा पती गेल्यामुळे म्हातारी फार रडायची मोठ्यानं रडली. आता मी कसं करू पोरं भाकरी देत नाही काय करणार म्हणून म्हातारीनं काय केलं टाव फोडला. गावातले मंडळी आले. आता म्हातारे बाबा गेले. आता काय केलं पाहिजे आजीला कोणी सहारा नाही. मग आपल्या प्रथा हिंदू धर्मामध्ये खुंटीला अटकवायचं माणसाला. कशाला अटकवायचं खुंटीला. खुंटीला अटकवलं. अटकवल्यानंतर म्हातारी धाय मोकळून रडायला लागली. 70 वर्षापर्यंत संसार केला आणि तुम्ही मला एकटीला सोडून गेलात. आता मी पण जीवन जगू शकत नाही. म्हातारी फार रडली. रडल्यानंतर आता ती उचलायची बाळी येते. म्हणून पोरांनी म्हाताऱ्याला उचललं आणि उचलल्यानंतर जसं उचललं म्हाताऱ्याचं मुंडकं कशाला लागलं चौकटीला लागलं. चौकटीला लागलं ते काय साधं नाही लागला. तणकन दिशी आवडलं. आपटल्यानंतर ते म्हातारं पुन्हा उठून बसलं. उठून बसल्यानंतर म्हातारा म्हणायला लागलं पोराओ का उचलला मला तुम्ही. म्हणे बाबा तुम्ही गेले होते. म्हणे कुठं मला लवकर मारता होय रे ठेवा मला खाली. ठेवलं म्हातारं खाली. ठेवल्यानंतर आणखीन 2 वर्ष म्हातारं जगलं. जगल्यानंतर म्हातारं पुन्हा मेलं. आणि पुन्हा मेल्यानंतर म्हातारी तेच शोक. मेल्यानंतर तुम्हाला माहिती कसं रडतात मला काही रडून दाखवता येत नाही. असं म्हातारी रडायला लागली. रडत असताना म्हातारा मेलेला आहे. पुन्हा म्हातारं उचललं. उचलल्यानंतर जाता जाता त्या म्हाताऱ्याचं मुडकं पुन्हा चौकट लागल्यानंतर पुन्हा म्हातारं उठून बसलं ना उठून. म्हातारं उठून बसल्यानंतर तिसऱ्यांदा म्हातारं मेलं. तुम्ही म्हणता किती वेळा मारायचं जोपर्यंत कीर्तन संपत नाही तोपर्यंत मारतच राहायचं. हा असं म्हातारं मेलं. तुम्हाला प्रेम सांगतो. म्हातारं मेल्यानंतर म्हातारी रडायला लागली. रडत असताना गावातले लोक जमा झाले आणि जमा झाल्यानंतर गावातले लोक उचलायला लागले. उचलत असताना म्हातारी रडता रडता म्हणायला लागली पोराओ ऐका जरासं. हे म्हातारं दारू पिऊन येत होतं फार तंग करत होतं. याला सांभाळून घ्या म्हणे. द्वंदा उठून बसलो. आता चौकटीला लागणे पुन्हा जिवंत काय लागू देऊ नका वर. तसंच बाहेर न्या. मला सांगायचं उदाहरण संपलं. अहो जिज्यासोबत 70 वर्ष 80 वर्ष संसार करतो मनुष्य. ती जर बाई आपल्याला कंटाळीत असेल ते प्रेम आहे का. प्रेम नाही आहे ते. मग प्रेम कसं पाहिजे तर आपल्या नारद भक्ती सूत्रामध्ये वर्णन करून सांगितलेला यथा ब्रज गोपिकाना. त्या वृंदावनामध्ये भगवान परमात्म्याचे भक्त असणाऱ्या गोपिका राहतात. आणि राहत असताना त्या गोपिका ज्यावेळेस त्या आक्रोडची न्यायालय येतो भगवान परमात्म्याला त्यावेळेस ते मुलं आपल्या आईला सांगतात आई आपला कृष्ण गोकुळातून काय होतो मथुरेला चाललेला आहे. त्यावेळेस त्या गवळणी येतात आणि यशोदेला म्हणू लागतात हे प्रेम गोपिकेचं आणि देवाचं आहे बरं का. त्या सगळ्या गवळणी आल्या. या नंदाचे अंगणे मिळाल्या गवळणे. गवळण म्हणाने यशोदे
असं सुंदर भगवान परमात्म्यावर प्रेम करतात त्या गोपिका. आणि त्या गोपिका भगवान परमात्म्याला म्हणायला लागल्या, देवा अरे ज्यावेळेस तू वेणू वाजवायचा वृंदावनामध्ये त्यावेळेस तू आमचं चित्त वेधून घ्यायचा. आणि त्यावेळेस तिथं मीराबाई सुद्धा होत्या. मीराबाई सुद्धा म्हणत्या, धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, ओ मुरली सुनाने वाले, हाथों में लकड़ी खादी कमलिया, हाथों में लकड़ी खादी कमलिया, हाथों में लकड़ी खादी कमलिया, गौवा चराने वाले, मुरली सुनाने वाले, ओ बंसी बजाने वाले. मीराबाई तिथं होती. तुम्हाला सांगू परमार्थात ज्यावेळेस ध्यान लागायला लागलं त्यावेळेस कधी मनुष्याला टाळाचा आवाज येतो, कधी मुरलीचा आवाज येतो. ही भगवान परमात्म्याची लीला आहे. अशा त्या गवळणी आलेल्या आहेत. आणि गवळणी आल्यानंतर त्या अक्रूजीला शिव्या देऊ लागल्या. अक्रूरा चांडा तुझ कोणी धाडिला, का हात करू आला शिवधीची सकळा, अक्रूरा तुझे नाम तैसीच करणी, या नंदाचे अंगणी मिळाला गवळणी. या गवळणी म्हणत जा. अशा गवळणी म्हटल्या पाहिजे. देवाला विरहामध्ये, विरह एक प्रेम आहे आणि सगळ्यात प्रेमाची मजा म्हणजे विरहामध्येच आहे. याच्या व्यतिरिक्त प्रेमाची मजा कशात नाही. म्हणून विरह, भगवान परमात्म्याचा विरह आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. अशा या गवळणी भगवान परमात्म्यावर प्रेम करतात. आपल्यावर, तुमच्या आमच्यावर कोणी प्रेम करत नाही बरं का. तुम्हाला वाटतंय माझा मुलगा, हे आपल्याला प्रत्येकाला वाटतं, पण या जगात तुम्हाला कोणी प्रेम करणार नाही, अजिबात नाही. अहो स्वतःची पत्नी तुकोबराय म्हणतात, स्वतःची पत्नी म्हणते बाईला म्हणता खरं, मरताचे नी बरे नासियेले घर तुमकोनिया. बाई म्हणते हा खर म्हणजे गाढव मरत का नाही का, यानं घर काय केलं, थुंकून नासून टाकलं. अशी आपली अवस्था होणार आहे. नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, असं तुकोबराय ज्ञानोबराय वर्णन करून सांगतात. मग भगवान परमात्म्याला या जगतामध्ये कशाचा दुष्काळ आहे, प्रेमाचा दुष्काळ आहे बरं का. भगवंतावरती प्रेम करा, भगवान परमात्म्याच्या संपर्कामध्ये जा, साधू संतांच्या जवळ जा. त्याच्याशिवाय आपल्याला भगवान परमात्मा प्राप्त होणार नाही. अनेक गीत आहे, अनेक आपल्याला प्रमाण पाहायला मिळतील. भगवान परमात्मा हा प्रेमाचा काय आहे, भुका आहे. थोडस गीत आहे पहा. भाव का भुका हूं मैं, बस भाव एक सार है, भाव से मुझे भजे तो भव से बेड़ा पार हूं मैं, भव से बेड़ा पार हूं. भगवान परमात्मा भावाचा भुकेला आहे. तीच तुकोबराय म्हणतात थोर प्रेमाचा भुकेला. हे सगळं चरित्र हे कशासाठी, हा परमार्थ कशासाठी आहे, झोपा घेण्यासाठी नाही. हा परमार्थ देवापर्यंत जाण्यासाठी आहे. विचार करा, सारासार विचार करा, उठा उठी आणि नाम धरा कंठी. देवाचं नाम चिंतन कंठामध्ये धारण करा, भगवंताचं चिंतन करा. नाही चिंतन केल्यानंतर आपली फसगत लय अवघड होणार आहे. मग तुकोबराय म्हणतात बाबा भगवंताला एवढा दुष्काळ आहे, एवढा दुष्काळ आहे. भगवान परमात्मा भक्तानं काय आणलं आणि काय नाही आणलं हे सुद्धा पाहत नाही. ते तसंच खायला सुरुवात करतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतो.
काही जागी आहे काय झोप घरी जाऊन तुम्हाला जागरण करणे दळण गिळणच नाही. हो जाग व्हा.